हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडली वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयाः। गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सर्ववेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम शरादेशितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः समोदक्ष सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। कैलासवासी तुलसीदास गोपीनाथ शेट आंबेकर यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी ताराबाई तुळशीराम आंबेकर, भाऊ वसंत गोपीनाथ शेट आंबेकर, प्रल्हाद शिवनाथ शेट आंबेकर, सुभाष गोपीनाथ शेट आंबेकर, रमेश गोपीनाथ शेट आंबेकर, लक्ष्मीकांत रघुनाथ आंबेकर, सुनील गोपीनाथ शेट आंबेकर, मुलगा गणेश तुळशीदास आंबेकर, पुतणे अनिल मच्छिंद्र शेट आंबेकर, प्रमोद पद्माकर आंबेकर, मुलगी सुआशा राजेंद्र जाधव, समस्त आंबेकर परिवार, आंबेकर परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्वांना धन्यवाद। आंबेकर परिवार, कापूस वाळगाव। अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयाः। श्राद्धाचं निमित्त आहेत। श्रद्धायाः क्रियते इति श्राद्धः। आपल्या पितरांकरता श्रद्धापूर्वक जे केलं जातं, जी क्रिया केली जाते ती श्राद्ध आहे। त्या मृतात्म्याला तृप्त करण्याकरिता त्यांना पिंडदान केलं जातं। श्लोक आहे भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातला 5वा श्लोक। अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः। या श्लोकाचा अर्थ असा आहे, भगवान सांगतात अंतकाळच्या वेळेला जो माझं स्मरण करतो तो मत्स्वरूप होतो। स्मरण मुक्त्वा कलेवरम, कलेवर म्हणजे शरीर, मुक्त्वा म्हणजे त्याग। या शरीराचा त्याग करताना अंतकालेच माम एव, अंतकाळच्या वेळेला माझं स्मरण करतो। शरीराचा त्याग करताना स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः। तो मलाच प्राप्त होतो, यात संशय घेण्यासारखं काही नाही आहे। संशय येण्यासारखं काही नाही आहे। म्हणजे माझं स्मरण करून तो त्याने देहत्याग केला तर तो मलाच येऊन मिळतो, तो दुसरीकडे जाणार नाही। असं आत्मविश्वासपूर्वक भगवान परमात्मा या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात। मग अंतकाळाचं वर्णन का केलं भगवंताने इथं?
पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय, यम यम वापी स्मरण भावम तेजत्यंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भाविताः. अंतकाळच्या वेळेला जशी मती असेल तशी गती जीवाला प्राप्त होत असते. हे जे आपलं जीवन आहे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अतिशय अल्प जीवन आहे. ते याच्याही पलीकडं खूप मोठे विश्व आहेत ज्याची आपल्याला कल्पना देखील नाही. जे आपण डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, इंद्रियाद्वारे अनुभवतो तेच सत्य आहे अशी आपली धारणा असते. जगामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या डोळ्याने दिसत नाही. इंद्रियाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतात त्या. त्यामुळं तिकडे लक्षही आपलं जात नाही, तो विचार आपण कधी करीत नाही. पण हा विचार शास्त्रांनी केलेला आहे, संतांनी केलेला आहे. एकांतात चित्त एकाग्र करून त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकले सार काढिले निवडोनी. एकांतात बसले, एकांतात गेले. मनुष्य जेव्हा एकांतात जातो त्यावेळेला त्याच्या वृत्तीचं खरं स्वरूप त्याला कळतं. जिथं कोणी नाही आहेत, फक्त एकांत आहेत, अशा वेळेला आपल्या मनामध्ये काय हालचाली चालतात त्या हालचालीवर जर लक्ष दिलं, मन फार चंचल असतं. हळूहळू हळूहळू हळू या चंचल मनाला स्थिर करायचं असतं. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू हळूहळू प्रयत्न करून या मनाला सन्मार्गाला लावता येतं. मनाचा स्वभाव अधोगामी आहे. गोदावरी गंगा उगम पावली ब्रह्मगिरीवरून त्र्यंबकेश्वर. डोंगरातून येणारं पाणी खाली येतं, त्याला काही प्रयत्न करावा लागत नाही, आपोआप येतं ते खाली. मग इथलं पाणी तिकडं जाऊ द्या बरं, जाईल का? ब्रह्मगिरीवरचं पाणी आपल्यापर्यंत आलं, पण आपलं पाणी जर ब्रह्मगिरीवर न्यायचं ठरलं तर किती प्रयत्न करावे लागतील. जाणार नाही असं नाही, पण त्याच्याकरता किती प्रयत्न करावे लागतील. पाणी खाली सहज आलेत, वर सहज जात नाही. तसं मन देखील अधोगामी असतं. मन हे वाम मार्गाला लवकर जातं, चुकीच्या मार्गाला लवकर जातं, पण त्याला सन्मार्गाला लावण्याकरता प्रयत्न करावे लागतात. हळूहळू मनामध्ये असणारे मनोही द्विविधम प्रोक्त शुद्धम चा शुद्धमेव च अशुद्धम काम संपर्कात शुद्धम काम विवर्जितम. कामनायुक्त मन हे अशुद्ध असतं, कामनारहित मन शुद्ध असतं. हळूहळू हळूहळू मनाला कामनारहित बनवावं, मनाला सूक्ष्म बनवावं. हळूहळू सूक्ष्म बनल्यानंतर मनाचा बुद्धीमध्ये विलय होत असतो आणि बुद्धी सूक्ष्म बनते. जशी बुद्धी सूक्ष्म बनते तसं त्यातलं रहस्य कळायला लागतं. एकदा एक धनगर होता, मेंढ्या वळणारा. मेंढ्या चारायच्या तो, बकऱ्या मेंढ्या. शहरात गेला एकदा, एका जवाहिराच्या दुकानात गेला. त्या जवाहिराच्या दुकानामध्ये त्यांनी पाहिलं सोनं, हिरे माणिक. ते हिरे माणिक मोती म्हणजे चमकणारे खडे होते ते. त्याला वाटलं अशा खडे तर आपण किती पाहतो जंगलामध्ये, मेंढ्या चारता चारता.
डोंगरात गेले की सगळे चमकणारे खळे राहतात त्याच्यामध्ये. त्याच्यात या खड्याची काय किंमत आहे? ती काही लाखात सांगितली. एवढ्याशा खड्याचे इतके लाख रुपये. आपण सुद्धा जंगलातून गोळ्या करून आणू का? उगा मेंढ्या जरीत बसलो म्हणले आपण. एवढे चमकणारे खडे, छोटे छोटे खड्याचे एवढे पैसे. मग आपण जंगलातून घेऊन येऊ ना चांगले चांगले चमकणारे खडे. कितीतरी लाखो रुपये मिळतील आपल्याला. काय गरज आहे मेंढ्या चरायची? दुसऱ्या दिवशी जंगलात गेलं आणि ते चमकणारे खडे गोळा केले. भलं मोठं गाठा भरून आणलं. जवाई गेला, याचे किती लाख रुपये द्याल म्हणतो मी. तर अरे बाबा, हे गारगोटे याच्याकडून पैसे दे तुला. मग हे पण चमकतायत ना तुझ्या दुकानात, ते पण चमकतायत. त्याच्याचं काय फरक आहे? त्या दुकानदाराने विचार केला, याला तर फरक कळत नाही आहे, त्याचा बुद्धीचा दोष आहे. हिरे माणिक कुठं, ते गारगोट्या कुठं. त्याला सांगितलं, हे बघ 6 महिने तू माझ्याकडं कामाला राहावं लागेल म्हणून तुला, त्यातलं कळेल म्हणजे नेमकं याच्यातलं काय. त्याला त्या जवाहिराने कामाला ठेवलं. ते हिरे विकताना त्याला हिरे दाखवायचा, प्रत्येक हिरा त्याला दाखवून तो विकायचा. 6 महिन्यामध्ये ते हिरे पाहून पाहून हिरे पारखण्याची दृष्टी त्याच्यामध्ये आली. कोणता हिरा कसा असतो, तो किती कॅरेट असतो, मग त्याची किंमत कशी असते, किंमत कशी ठरवायची, हे सगळं त्याला कळायला लागलं 6 महिन्यामध्ये. नंतर सांगितलं, तुझं गाठोडं सोड आता आणि तूच किंमत करायची. आता हिऱ्याची किंमत तुझ्या लक्षात आलेली आहे दुकानात राहून राहून. मग तू जे आणले जंगलातून ते गाठोड्यामध्ये कोणकोणते कसे कसे हिरे, त्याची काय काय किंमत आहे तू ठरव, त्या पद्धतीने तुला पैसे देतो म्हणली. मी त्याने ते गाठोडं सोडलं, ते लक्षात हिरे नाही आहे, तर गारगोटी आहेत, जरी हिऱ्यासारख्या चमकत दिसले तरी. म्हणजे काय झालं, गारीमध्ये आणि हिऱ्यामध्ये त्याला फरक कळत नव्हता, परंतु हळूहळू त्या जवाहिराच्या संगतीमध्ये त्याला पारख निर्माण झालं. तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता ते गणी. हिरा ऐरणीवर ठेवला आणि त्याच्यावर जर घण मारला तर तो घणात घुसेल किंवा ऐरणीत घुसेल, फुटणार नाही. गारगोटीचं एका टोल्यात काहीचं काही होऊन जाईल, भुगा होऊन जाईल गारगोटीचा. हिरा फुटत नसतो, तो त्या घणात शिरेल किंवा ऐरणीत शिरेल. तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. त्याला मोल आहे, ते गारगोट्याला थोडे मोल आहे. असं एखादा चमकणारा दगड असला म्हणून तो काही हिरा झाला का? त्याची पारख पाहिजे. नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये एक जवाहीर नानासाहेब पेशव्यांकडे आला. मोठा हिऱ्यांचा व्यापारी होता. नानासाहेब पेशवे हिऱ्याचे पारखी होते. त्यांनी अनेक हिरे आणले. पेशव्यांना दाखवलं, हे अशा अशा हिऱ्यांची अशी अशी किंमत आहे. एक त्यांनी खडी साखरेला घासून घासून चकाकी आणून हिरा तयार केला होता. त्याला वाटतं खरंच हे किती हिऱ्याची पारख आहे यांना, बघू म्हणे. त्यावेळेस त्यांना हा विशेष हिरा आहे म्हणजे. अनेक जवाहिरांना ते दाखवला तो. त्याला चकाकी इतकी आलेली होती घर्षण करून की तो हिऱ्यासारखा चमकायचा. पण त्याची किंमत हा इतकी सांगायचं की कोणी घेऊ शकणार नाही. नानासाहेब पेशव्यांना कळाला, हिरे दाखवले, हा विशेष हिरा आहे म्हणे, याची करोडोमध्ये किंमत आहे, हा तुम्ही घ्यायला पाहिजे. नानासाहेब पेशव्यांनी बारीक पाहिलं त्याच्याकडे. ठीक आहे म्हणले, आता माझी जेवणाची वेळ झाली म्हणले, आपण दोघं जेवण करू, थोडा आराम करू. जेवण केलं मी तास 2 तास आराम करीत असतो म्हणले.
जेवण करू, आराम करू, मग नंतर किंमत ठरवू याची. तोपर्यंत या हिऱ्याला पाण्यात टाकून ठेवा. आता तो खडी साखरेचा हिरा राहील का तो 2-3 तासामध्ये पाण्यात टाकल्यावर? याला पाण्यात टाकून ठेवा, आपण जेवण करू, आराम करू, मग याची किंमत ठरवू. म्हण त्या जवायऱ्याच्या लक्षात आलं की नानासाहेब पेशव्यांनी ओळखलं म्हणजे नेमकं काय ते. आता वास्तविक हिऱ्याला पाण्यामध्ये टाकून ठेवलं, हिऱ्याला काही फरक पडत नाही. हिरा 4 तासही ठेवला आणि 10 तासही ठेवला तर, पण तो खडी साखर तयार केला होता ना, त्याला जर पाण्यात ठेवलं तर जिरून जाईल 3 तासामध्ये. त्याने नानासाहेब पेशव्यांना विचारलं, इतर हिऱ्याप्रमाणे हा देखील चमकत होता, पण तुम्ही कसा ओळखला? त्याने सांगितलं, तू जेव्हा हे सगळे हिरे ठेवले त्याच्यावर एक माशी येऊन बसली होती. माशी हिऱ्यावर बसत नसती म्हणे, ती साखरेवर बसती. याच्यावर माझ्या लक्षात आलं की हा खरा हिरा नाही आहे, हा साखरेचा खरा खडी साखरेचा हिरा आहे. पण याला सुद्धा दूरदृष्टी लागते ना समजून घेण्याकरता. तशा प्रकारचा एक दृष्टिकोन लागतो. म्हणजे पारख करण्याकरता विचारांची सूक्ष्मता, दृष्टीची सूक्ष्मता, बुद्धीची सूक्ष्मता असावी लागते. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा चित्त एकाग्र करून हळूहळू हळूहळू स्थिर करायचं असतं, मग त्याची स्पष्टता जाणवते. करतळी आवळे तैसा हरी, हरिपाठात लिहिले ना, करतळी आवळे तैसा हरी. म्हणजे काय? करतळी आवळे, आवळा हातावर घेतला, हातावर आवळा घेऊन त्या आवळ्याला जसं आपण चौकून स्पष्ट पाहतो तसं परमात्म्याला स्पष्ट पाहता येत. पण केव्हा? भगवंताच्या चिंतनाने वृत्ती एकाग्र झाल्याच्या नंतर हे शक्य आहे, तोपर्यंत नाही. हे कळण्याकरता 3 गोष्टी पाहिजे. चित्त शुद्ध पाहिजे, चित्त स्थिर पाहिजे आणि त्यात ज्ञानाचा प्रकाश पाहिजे. विहीर आहेत, 60-70 फूट खोल विहीर आहेत, 40-45 फूट त्यात पाणी आहेत. पाणी जर स्वच्छ असेल, स्थिर असेल आणि त्यात प्रकाश असेल तर विहिरीचं तळ आपण स्पष्ट पाहू शकतो. 3 गोष्टी लागतात. पाणी गढूळ असेल तर तळ दिसणार नाही. जेवढं पाणी स्वच्छ तेवढं तळ स्पष्ट दिसेल. म्हणजे पाणी स्वच्छ पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, पाणी स्थिर पाहिजे. ते जर हलत असेल तरी विहिरीचं तळ तुम्हाला स्पष्ट पाहता येणार नाही. म्हणजे पाणी शुद्ध असावं, पाणी स्थिर असावं. तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये प्रकाश असावा. प्रकाश असेल तर विहिरीचं तळ स्पष्ट दिसेल. पाणी शुद्धही आहे, स्थिरही आहे, पण प्रकाश नाही तरी तळ दिसणार नाही. म्हणजे त्याला प्रकाशही पाहिजे. म्हणजे 3 गोष्टी पाहिजे. पाणी शुद्ध पाहिजे, पाणी स्थिर पाहिजे आणि त्यात प्रकाश पाहिजे. या 3ही गोष्टी असल्या तर विहिरीचं तळ आपण स्पष्ट पाहू शकतो. त्याप्रमाणे चित्त शुद्ध पाहिजे, चित्त स्थिर पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पाहिजे. या 3ही गोष्टी आल्याच्या नंतर आत्मस्वरूप आपण स्पष्ट पाहू शकतो. जोपर्यंत या 3ही गोष्टींचा समन्वय होत नाही तोपर्यंत नाही कळणार. तसं एक उदाहरण सांगितलं, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामा नये. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक. पाक कसा होतो? स्वयंपाक करायचं पाणी पाहिजे. पाणी नसेल तर कोरडं धान्य काय करेल?
चालणारे पाणी पाहिजे, उदक पाहिजे, अग्नी पाहिजे शिजवायला. नुसतं पाणी आणि अग्नी असेल तर फक्त पाणी गरम होईल, पाक कसा काय होईल? मग धान्य पाहिजे, नुसतेच धान्य आहेत, पाणी नाही, अग्नी नाही, किंवा नुसतं पाणी आणि धान्याचं अग्नी नसेल तरी होणार नाही. म्हणजे उदक, अग्नी आणि धान्य तिन्ही गोष्टी लागतात. तिघांपैकी एक नसेल तर बाकीचे काही उपयोगच नाही. एकावी नाही कामा नाही. उदक, अग्नी, धान्य झाल्या गळे पाक, तेव्हा त्याचं पाक तयार होतो. तसं चित्तामध्ये जोपर्यंत मलिनता आहे तोपर्यंत आत्मस्वरूप कळणार नाही, तोपर्यंत परमात्मा ईश्वरही कळणार नाही. कारण चित्ताच्या मलिनतेमुळं, जसं गढूळ पाण्यामुळं तळ दिसणार नाही, तसं मलिन चित्त गढूळ झालंय. मग चित्ताची मलिनता आहे कशावरून कळेल? चित्ताची मलिनता जोपर्यंत निषिद्ध कर्म करण्याची वृत्ती आहे तोपर्यंत मलिनता आहे. काही माणसाला दुसऱ्याचं सुखच पावत नाही. एखाद्याचा बंगला पाहायला गेला कसं तरीच होतं. अरे कसं काय बांधला त्यांनी? 6 महिन्यात बांधला. आता तुला काय कर 6 महिन्यात, तू 2 महिन्यात बांध. त्यांनी 6 महिन्यात बांधला. तर ज्यांना काही करायचंच नसतं ना, तर अशा प्रकारची वृत्ती या माणसात निर्माण होते. ही मलिनता आहे चित्ताची. जोपर्यंत चित्तामध्ये मलिनता आहे तोपर्यंत तुम्हाला दुसरं सुखी आवडणार नाही. आपण आपल्याला स्वतःला मनात विचारून पहा. अशी जर आपली वृत्ती असेल तर जाणून घ्या आपल्या मनात अजून मलिनता आहेत. कोणी आपल्यापेक्षा पुढे जाताना दिसतोय आणि आपल्याला आतून दुःख होतंय. स्वतःच्या दुःखाने दुःखी होण्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होण्याची जी प्रवृत्ती लोकांची असते, ही मलिनता आहे. ही मलिनता परमार्थामध्ये बाधक आहे. मग अशा प्रकारचे विचारही मनात येऊ नये. कृती तर बाजूला राहिले. कोणाचं काही वाईट करणं हे तर फार दूर आहे. वाईट मनात देखील येऊ नये. ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी आहे चंचलता घालवणे, विक्षेप दोष घालवणे. मनामध्ये चंचलता असते. संसारी मनुष्य बघा, संसार करतोय, तो जरा ध्यानाला बसला काय दिसल? देव थोडी दिसत. काय दिसत? कपाशीचे बोंड, ऊसाचे टिपर, डोळे बंद केल्यावर गव्हाच्या ओंब्या. रात्रंदिवस ते चिंतन करतोय तो, त्याला देव दिसणारच नाही. नाही तर मग बांधावरून भांडणं झाले ते आठवतं. एक जण देवपूजा करत होता, आदल्या दिवशी भांडण झाले असं बांधावरून. हातावर पाणी घेतलं आणि ते गोपीचंद दाबून दाबून उघळतोय, तो राग त्याच्यावर काढतोय. थांब तुझा बेत पाहतो म्हणले. बोटावर गंध घेतला आणि कपाळावर लावला. आता गंध लावायचा ना, मनात विचार करतोय. आता रानात गेलं तर असा बांध करतो, असा बांध करतो, तिरका तिरका. काय करत बांध करीत? तिरका तिरकच करतात ना, का सरळ करतात? तुमच्यात नाही कोणा माहिती बांध करायचे? तुला काय वाटतं माझ्या भाऊत बल नाही काय? असा गण लावतो नाही तर विचार करतो. मग परत विचारतो गळ्यात शेपत नादीनं लागायचं म्हणे. काय कसं? पण त्याने असं इथं गण लावतो, त्याने पोटावर मारायला नको होतं, पाठीवर मारत चाललं, सगळं गण लावतो. आणि देवाची पूजा चालू आहे, विचार काय चालू आहे मनात? एक चपलाचा व्यापारी होता, तो गेला कलकत्त्याला. कलकत्त्याची चप्पल प्रसिद्ध आहेत. गंगा स्नान केलं आणि देवपूजा करीत होता. तिथे एक साधू आले, वामाक्षपा नावाचे एक साधू होते, आघोरी संप्रदायाचे. ते साधू तिथं आंघोळ करीत होते, स्नान करीत होते. आणि हा व्यापारी स्नान करून नदीच्या तीराला पूजा करीत बसला होता देवाची.
साधून काय केलं, ओंजळीत पाणी घेतलं, त्याच्या अंगावर फेकलं. म्हणला, हो महाराज पाणी कशाला फेकताय, माझी देवाची पूजा करू दे ना. त्या साधून परत पाणी फेकलं. तुम्हाला काही कळतं का नाही, तुम्ही कोण कुठले, तुमची ओळख नाही, परिचय नाही, मी देवपूजा करतोय, तुम्ही माझ्या अंगावर काय पाणी फेकतायत म्हणजे. साधून परत पाणी फेकलं, परत हसायला लागलं. तुम्हाला वेळ लागला का हो, असं म्हटल्यानंतर ते साधू बोलायला लागला. साधू म्हणला, तू चपलाचे जोडे खरेदी करतोय का देवपूजा करतोय? कारण देवाची पूजा करता करता मनात विचार चालू होता की कोणत्या दुकानात चांगल्या क्वालिटीच्या चपला कमीत कमी किमतीत मिळतील असा विचार त्या मनात चालू होता. देवाची पूजा करीत होता. तो म्हटलं, आपल्या मनातल्या साधूला कसं काय कळलं का त्याच्या मनात चिंतन चालू होतं. ते तो दसकला ना. साधूने सांगितलं, असे पूजा नसती. माला तो करमी फिरे जिभ फिरे मुख माही, मनवा तो चौदिस फिरे यह तो सुमिरन नाही. सुमिरन हे अंतःकरणातून करायचं असतं. सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. कोपनीर बिनो धेनु क्षीर बिनो, धरती नेहा बिना. जैसे तरुवर फल बिनुहीना, तैसे ही प्राणी हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. कूप नीर बिनु धेनु क्षीर बिनु. कूप म्हणजे विहीर, नीर म्हणजे पाणी. पाणी नसणाऱ्या विहिरीला कोण विचारतं बरं? डोकवून सुद्धा पाहत नाही, पाणी नसल्यावर कोण जाईल तिथं? कूप नीर बिनु धेनु क्षीर बिनु. धेनु म्हणजे गाय, क्षीर म्हणजे दूध. दूध नसणाऱ्या गाईला जशी किंमत नाही, पाणी नसणाऱ्या विहिरीला जशी किंमत नाही, जैसे तरुवर फलबिनु हे ना, फळ नसणाऱ्या झाडाला जसं महत्व नाही, तसं भगवंताचं नाम ज्याच्या जीवनामध्ये नाही त्याच्या जीवनाला महत्व नाही. तैसेही प्राणी हरी नाम बिना. पण ते सुद्धा सुमिरन करले मेरे मना, मनातून अंतःकरणातून ते चिंतन घडावं. माला तो करमे फिरे जिभ फिरे मुख माही, मनुवा तो चौदिस फिरे यह तो सुमिरन नाही. हातात मणी फिरतात, तोंडात जीभ फिरते, मन चौकळ फिरतं. यह तो सुमिरन नाही. ही चंचलता आहे. चंचलता घालवायची आहे. पहिला दोष आहे मलिनता, दुसरा दोष आहे चंचलता म्हणजेच विक्षेप, आणि तिसरा आहे अज्ञान. अज्ञानाचं आवरण जाऊन ज्ञानाचा प्रकाश आला, म्हणजे चित्त शुद्ध झालं, चित्त स्थिर झालं. त्यात ज्ञानाचा प्रकाश आल्याच्या नंतर करतळी आवळे तैसा हरी. हातावर आवळा ठेवल्यानंतर असा तो स्पष्ट आपण पाहू शकतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूप परमतत्वाला आपण स्पष्ट पाहू शकतो. म्हणजे चित्त जेव्हा शुद्ध होईल, स्थिर होईल, त्यात ज्ञानाचा प्रकाश येईल, तेव्हा ते चित्तवृत्ती सूक्ष्म होईल. सूक्ष्म झाल्यानंतर सूक्ष्म पदार्थ आपण पाहू शकतो. वृत्तीला सूक्ष्म बनवलं म्हणजे सूक्ष्म असणाऱ्या परमात्म्याला जाणू शकतो. रेशमी कापड असतं,
अतिशय नाजूक कापड रेशमी. त्याला शिवायचं असेल तर मग त्याला धागाही नाजूक लागतो, सुई बारीक लागते. त्याला दामन चालेल का? एकाने पहार आणली, काय रेशमी कापड शिवायला, पहार पोतं शिवायला सुद्धा चालणार नाही. रेशमी कापड कसं काय शिवता येत? तशी आपल्या बुद्धीची पहार झाली, पहारीसारखी बुद्धी आपली. आणि म्हणून अशा प्रकारे या चित्ताला स्थिर केल्याच्या नंतर भगवत चिंतन करावं. मग त्या चिंतनामध्ये एक समाधान असतं. हे जीवनभर परमार्थ करावा लागतो. त्यावेळेला हळूहळू हळूहळू हे प्रयत्नाने घडतं, एकदम नाही होते, हळूहळू. तुकाराम महाराजांनी एक उदाहरण दिलं. ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. खडकामध्ये एक झाड उगवतं, लिंबाचं असेल, पिंपळाचं असेल, वडाचं असेल. पिंपळाचं झाड कॉन्क्रीटवर उगवतात, घराच्या भिंतीवर. आपण शेतामध्ये पाणी घालून घालून बेजार, तरी पीक सुकतं. आता तो पिंपळ कॉन्क्रीट उगवलं, पाणी नाही, काही नाही, तिथं खतही नाही, पाणी नाही, माती सुद्धा नसते तिथं, तरी तो पिंपळ उगवतो. खडकामध्ये झाड उगवलं, त्या खडकाच्या सांधीमध्ये त्या झाडाचं मूळ शिरलं. हळूहळू ते मूळ मोठं व्हायला लागतं आणि खडक दुभंगतो. ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग, एवढा मोठा खडक त्या झाडाच्या मुळाने फोडला. कुठून आलंय सामर्थ्य? अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. हळूहळू ते मूळ मोठं व्हायला लागलं, मोठं होता 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 खडक दुभंगला. मग एक कवळं मूळ जर खडक फोडू शकतं प्रयत्नाने, तर माणूस काय नाही करू शकणार? प्रयत्न पाहिजे, अभ्यास. एकदम नाही. काही लोक एकदम मोठं व्हायला पाहतात, खड्ड्यात पडतात. एक बंगला होता, कंपाऊंड होतं, तिथं आंब्याचं झाड होतं. त्याला आंबे लागलेले होते, कैऱ्या, आंबा पाळाला आलेला होता. एक पोपट आला उडत उडत, आंब्याच्या झाडावर बसला, आंबा खायला लागला. 5-6 वर्षाचं पोरगं त्यांनी पाहिलं, पोपट उडत उडत आला, झाडावर बसला, आंबे खायला लागला. मला जर भगवंतानी पंख दिले असते मी पण गेलो असतो उडत उडत. आपण पण जाऊ, उडत जाऊ म्हणले, पण पंख कुठे आहेत? मग त्यांनी काय केलं, पंख तयार करायचे म्हणले आपल्याला. 2 सुप दोन्ही हाताला बांधली त्यांनी, दोन्ही हाताला 2 सुप बांधले, आपल्या उडत उडत जायचं आणि कैरी खायची म्हणले. मग त्या भिंतीवर उभा राहिला, उड्या करता उडी मारली, उडी मारली तर पडला खाली. आता खाली पडणारच होता तो. आता हाताला सुप बांधलं म्हणजे काय उडता येत असतं का? लहान पोरगं त्याच्या बुद्धीप्रमाणे लावून देते डोकं. तिथं काही मुलं खेळत होते, लागले हसायला, काय बावळट आहे म्हणले, असं करून उडता येत असतं का? खाली पडल्या, डोकं फोडलं तुझं. तोंडला जाऊ दे, मस्तक फोटो पण संशय मिटो. संशय तर मिटला, मनात राहून गेलं असतं म्हणले ते. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे बाबा असं नाही आहेत. देखा उपलवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. ज्याप्रमाणे पक्षी उडत उडत आला आणि झाडावर जाऊन बसला, फळ खाऊ लागला, फळाशी झोंबे जैसा, तसं माणसाला नाही करता येणार. माणसाला करताच नाही येणार असं नाही. मग खोळावर चढावं लागेल, खोळावरून फांदीवर जावं लागेल, मोठ्या फांदीवरून लहान फांदीवर जावं लागेल, मग फळापर्यंत जाता येईल. म्हणजे पोपटासारखी प्रक्रिया माणसाची नाही आहे. पोपट जसा उडत उडत गेला आणि आंबा खायला लागला, माणसालाही तर आंब्यापर्यंत जाता येईल, पण हळूहळू ढाळे ढाळे केतुलीनी एके वेळे मार्गाच्या निबळे निश्चित टाके. हळूहळू करावं लागतं. आता एवढ्या हे हिरव्या वनस्पती दिसत आहेत तिथं, जमिनीमध्ये पाणी आहे म्हणून तर ते जगतायत ना. मग ते मुळाद्वारे पाणी शोषून घेत आहेत. माणसाला करता येत तसं? माणसाला नाही करता येणार.
झाडासारखं जमिनीतलं पाणी काय झाड मुळाद्वारे घेतं, माणूस नाही घेऊ शकत. मग माणसाला पाणी पाहिजे असेल तर विहीर खोदावं लागेल, बोर करावं लागेल. विहीर खोदली तर मग तो पाणी तिथं येईल, जमा होईल वेगवेगळ्या प्रकारच्या स्थळांमधून, किंवा बोर केला तर त्यातून पाणी येईल. म्हणजे झाडांनी पाणी घेतलं पण ते वेगळ्या पद्धतीने घेतलं. माणसाला पाणी घेता येईल पण त्याची पद्धत वेगळी आहे. ती पद्धत आपल्याला जर कळली नाही तोपर्यंत आपल्याला त्यात सफलता नसते. अशाच प्रकारे सूक्ष्म परम तत्व जो परमात्मा आहे त्याला प्राप्त करण्याकरिता वेगवेगळ्या पद्धती अवलंबिलेल्या असतात. म्हणून त्याकरता अगोदर हळूहळू हळूहळू मनाला स्थिर करायचं. मनातले दोष घालवीत मन एकाग्र त्या परमात्म्याकडे लावायचे. त्याकरता आयुष्यभरी साधना करावी लागते. मग अंतकाळच्या वेळेला भगवंताचं स्मरण घडेल. मग भगवान सांगतात अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाते समद्भावम याति नास्त्यत्र संशय. एकाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज माझी एक शंका आहे. भगवान गीतेत सांगता अंतकाळच्या वेळेला माझं स्मरण केलं म्हणजे तो मत्स्वरूप होतो. पण बरेच लोक जीवनभर भजन करतात, म्हातारपणे भरकटतात. काहींची स्मृतीच राहत नाही, वय झालेले ते भलतेच बरडतात. ते आपण म्हणतो म्हणा हरी हरी, म्हणा रामकृष्ण हरी, त्यांच्या कानापर्यंत जाता येईल, ते वेगळंच बोलत राहतात. जीवनभर परमार्थ केला असे कितीतरी लोक आहेत. भजनही केलं, परमार्थही केला. मरताना आता काही ना रोग झाले, त्या रोगामध्ये हाय हाय करीत बसला, त्याला कुठं देवाचं नाव घडत आहे. भगवंत सांगतात अंतकाळच्याला माझं स्मरण करू. काहींची स्मृतीच राहत नाही, माणसं सुद्धा ओळखीत नाही. समोर आलेले ज्यांच्या सोबत आपण 24 तास राहत होतो त्यांनाही ओळखीत नाही. आता कुठं देवाचं नाव तोंडात द्यायचंय. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते आद्दैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समय कफवात वित्तैहि कंठा अवरोधन विदो स्मरणम कुतस्ते. प्राण प्रयाण समय कफवात वित्तैहि, प्राण प्रयाण समयाला कफवात पित्ताने कंठ अवरुद्ध झालेला असतो, त्याला स्मरणम कुतस्ते. स्मरण होईल का? म्हातारपणी काहींच्या जवळ मुलं राहत नाही, काही मुलं आई बापाला घराच्या बाहेर काढून देतात. काय आता भजनात मन लागायचं? मुलांनी जर घराच्या बाहेर काढून दिलं तर आई बाबा भजनात मन लागेल का? आणि कपवात पित्ताने कंठ अवरुद्ध झालेला अशा वेळेला स्मरण काय? स्मरणम कुत असते. पण भगवान सांगतात कपवातादि दोषेन मद्भक्ताम न च मां स्मरेत तस्य स्मनाम्यहं नोचेत कृतज्ञो नास्ति मत्परः. कपवातादि दोषांनी माझा भक्त जर माझं स्मरण करू शकला नाही तर भगवान सांगतात कृतज्ञो नास्ति, पण मी कृतज्ञ नाही आहे. जोपर्यंत तुला माझं भजन करतो तोपर्यंत कर. जवळ सकळ सिद्धाय हात चालावया पाय तव तू आपले सहित पाहे तीर्थयात्रे जावे चुकू नको. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा कर, जोपर्यंत बोलता येईल तोपर्यंत भजन कर. ज्या दिवशी तुला माझं स्मरण करता आलं नाही त्या दिवशी मी तुझं स्मरण करील. भगवान देखील भक्ताचं स्मरण करतो. महाराज भीष्माचार्य रणांगणात पडलेले होते. भगवंताचे दर्शन व्हावं अंतिम इच्छा होती भीष्माचार्यांची. देहांत काले तुम सामने हो वंशी बजा के मन को लुभाते. यही गीत गाकर मैं तन नाथ त्यागो गोविंद दामोदर माधवेती. अंत समयाला भगवंताचं दर्शन व्हावं इच्छा होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले
गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। जेव्हा हा प्राण शरीरातून निघेल त्यावेळेला तू माझ्या समोर असावं, ही भीष्माचार्यांची इच्छा होती। भीष्माचार्य रणांगणात पडलेले होते। भीष्माचार्य भगवंतापर्यंत उठून जाऊ शकत नव्हते। भगवान भीष्माचार्यांना दर्शन देण्याकरता स्वतः गेलेत। भगवान हे सांगतायत, जोपर्यंत तुला माझं स्मरण होतं तोपर्यंत कर, ज्या दिवशी तुला माझं स्मरण होणार नाही त्या दिवशी मी तुझं स्मरण करील। भक्ताचा आणि भगवंताचा अनन्य भाव संबंध आहे। अशा प्रकारे भगवान भक्ताचा उद्धार करतो। भगवान परमात्मा सांगता, अर्जुन अशी भक्ती कर, एक तर अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम, अकाल मृत्यू होऊ नये माणसाचा। त्याकरता दररोज आपण भगवंताची जेव्हा पूजा करतो, देवाला स्नान घालतो, भगवंताचं चरणोदक हातामध्ये घेऊन ते तीर्थ म्हणून प्राशन करावं आणि दररोज हा मंत्र म्हणावा, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम। म्हणजे भगवंताचं चरणोदक तीर्थ मी माझ्या जठरात धारण करतो। कशा करता? तर अकाल मृत्यू हरणम, अकाल मृत्यू येऊ नये त्याकरता। अशा प्रकारचं स्मरण करून जर आपण ते तीर्थप्राशन दररोज केलं तर अशा माणसाचा अकाल मृत्यू होत नाही। आणि म्हणून अशा प्रकारे अंत समयाला भगवंताचं चिंतन घडावं अशी इच्छा जर आपण भगवंताकडे सतत व्यक्त केली तर निश्चित भगवान परमात्मा ती इच्छा पूर्ण करतो। आणि भगवान सांगतात, अशा प्रकारे अंत समयाला जो माझं चिंतन करतो तो मत्स्वरूप होतो। याति नास्त्यत्र संशय, हा या संशयासारखं काही नाही आहेत। अंतकाले च मामेव स्मरण भुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयाः। पुढं कार्यक्रम आहेत 2, म्हणून कीर्तनाऐवजी प्रवचन या ठिकाणी आम्ही सांगितलं की प्रवचन करू। 2 काल्याचे कीर्तन आहेत, एक कळक वागलगावला आहे आणि दुसरं महालगावला आहेत। आणि म्हणून जास्त न लांबवता इथं आपण कार्यक्रम आवरून घेणार आहोत। या ठिकाणी कैलासवासी तुळशीदास गोपीनाथ शेठ आंबेकर यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे। आंबेकर परिवार बेटाशी जोडलेला परिवार आहे। कापूस वळगाव आणि बेटाचा संबंध म्हणजेच बेटाला दिलेले गंगागिरी महाराज हे महंत कापूस वळगावने दिलेले आहेत। कारण कापूस वळगावमध्ये गंगागिरी महाराजांचा जन्म कापूस वळगावला झालेला आहे। गंगागिरी महाराजांची मातोश्रींची समाधी देखील या ठिकाणी आहेत। आणि मातोश्रींच्या समाधी मंदिरासमोरच आपण हा कार्यक्रम करीत आहोत। आंबेकर परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी